आपल्यासोबत ओबीसी नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाऊ, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला, कशा प्रकारे बघता तुम्ही? मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो। अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून अनेक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये झाल्या होत्या। काही याचिका या प्रभाग रचनेवर होत्या, काही याचिका या आरक्षणावर होत्या, पण आज सुप्रीम कोर्टाने सर्व याचिका बाजूला करून प्रभाग रचनेबद्दलही क्लॅरिटी देऊन ओबीसी आरक्षण 27% राहील अशी क्लॅरिटी देऊन लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे हा त्या ठिकाणी मार्ग मोकळा केला। खरं तर ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला। 14 कोटी जनता ज्या निवडणुकीची वाट बघत होती तो निर्णय आता झालेला आहे। मला वाटतं आता लवकर निवडणुका होतील आणि 13,000च्या वर जागा ज्या पंचायत ते महानगरपालिकेपर्यंत आता लोकप्रतिनिधीच्या आहेत त्या जागा निवडणुकीने भरण्यात येतील। मला वाटतं हा एक मोठा ग्रामीण विकास करण्याकरता, शहराचा विकास करण्याकरता एक मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला। राज्य सरकारचे जे प्रयत्न होते त्यावर शिक्कामोर्तब केला, कारण की अनेक दिवसापासून हा तिढा अडकलेला होता आणि शेवटी निकाली राज्य सरकारने काढला, मात्र काही लोक न्यायालयात गेले होते। माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने, आमच्या सरकारने ओबीसी आरक्षण प्रभाग रचनेबद्दलचं व्यवस्थित जे काही आमचं सबमिशन आहे गव्हर्नमेंटचं ते गेलं होतं। सुप्रीम कोर्टाने ते ऐकलं, मान्यही केलं आणि आज सुप्रीम कोर्टाने यावर निकाल दिला। एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात ते आम्ही सबमिशन केलं होतं, त्यावेळेस आम्ही ओबीसी आरक्षणाकरता खूप भांडलो होतो, पण आज एक मोठा निर्णय झाला आणि तो न्यायच्युत झाला। जो नियमानी आहे 27% ओबीसी आरक्षण ओबीसींना तो देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने केला। या निर्णयामुळे ओबीसीला न्याय मिळाला, ओबीसीला न्याय मिळाला, आज निवडणुकीला न्याय मिळाला, 13,000 नवीन सीट्स या ठिकाणी इलेक्शन होणार आहे त्यांना न्याय मिळाला, विकासाला न्याय मिळाला आणि प्रभाग रचनेलाही न्याय मिळाला। ओके, धन्यवाद। तर हे होते राज्याचे महसूल मंत्री व ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे। कॅमेरामॅन मिथुन आत्मेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।